सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. चैत्र नवरात्री सुरू आहे. गुढीपाडवा ते रामनवमी हा चैत्र नवरात्रीचा कालावधी असतो, उत्सव असतो. जसे आपण स्त्रिया अश्विन शुद्ध प्रतिपदा ते दसऱ्यापर्यंत नवरात्रीत कुलदेवीची सेवा करतो, तसेच या चैत्र नवरात्रीतही आपण आपल्या कुलदेवीची याप्रमाणे सेवा करायची आहे. प्रत्येकाची घराण्याची एक कुलदेवी असते आणि तिची सेवा करणे ही आपली परंपरा आहे. चैत्र नवरात्री चैत्र अष्टमीला जर आपण आपल्या कुलदेवीच्या या सेवा केल्या तर तुमच्या कुलदेवीचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर राहील कायम. जीवनात तुमच्या कसलीही पीडा, दुःख, दारिद्र्य राहणार नाही. व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये तुमच्या कुलस्वामिनीचे नाव घेऊन उदो उदो लिहायला विसरू नका. चैत्र नवरात्री, आश्विन नवरात्री या दोन्ही नवरात्रीत देवींच्या 9 रूपांची पूजा केली जाते. त्यात अष्टमीला कुमारिका या रूपाची पूजा केली जाते. तुम्ही घट बसवा अथवा नका बसवू, ही सेवा जर तुम्ही कुलदेवीच्या पायी चरणी अर्पण केली तर संपूर्ण नवरात्रीचे फळ तुम्हास मिळेल. तसेच नवरात्रीत कुलदेवीची जी काही सेवा तुम्हाला करायची आहे ती खास करून दुर्गा अष्टमीला म्हणजे अष्टमीला केल्यास देवी आईचा आशीर्वाद आपणास मिळतो व संसारी जीवनातील सर्व अडीअडचणीतून मनुष्याची सुटका होते. देवी आई आपल्यावर कृपा करते, अखंड कृपा करते. तर 16 एप्रिलला चैत्र अष्टमी आलेली आहे. या दिवशी भवानी देवीची उत्पत्तीही झाली होती. देवीच्या कुमारिका रूपाचे या दिवशी पूजन आपल्याला करायचे आहे. असा हा खास दिवस आहे. या दिवशी तुम्हाला 1, 5, 7 किंवा 9 जेवढ्या तुम्हाला कुमारिका घरी बोलवता येईल त्यांना घरी बोलवा, मानापानाने बोलवा. त्यांचे पाद्यपूजन म्हणजे पाय धुवून पूजन करा. महिलांनी तर स्वतःच्या पदराने त्यांचे पाय पुसून मग त्यांचे पूजन करा. हळदी कुंकू लावा, तेच बोट आपल्या कपाळी लावा. अखंड सौभाग्य लाभेल तुम्हाला. भेट एखादी वस्तू द्या. तुम्ही लहान मुलींना बोलवलं म्हणजे लहान मुलींना काय आवडतं हे आपल्याला माहीतच असतं. तुम्हाला जी भेटवस्तू देता येईल ती द्या. खाण्यापिण्याची वस्तू दिली तुम्ही तरीही चालेल किंवा फळ दिलं तुम्ही तरीही चालेल. आणि त्याचबरोबर घरात काहीतरी गोडाधोडाचं काहीतरी बनवा. खीर बनवा, गोड प्रसाद बनवा आणि तो सुद्धा त्या कन्यांना, त्या माऊलींना खायला द्या. पुन्हा या ग असं बोलून त्यांची मानापानाने पाठवणी करायची आहे. हा एक शब्द बोलायला विसरू नका. महिलांना आपण सर्व करतो, पण जेव्हा कन्यापूजन झाल्यावर कन्या जातात त्यांच्याशी आपण काही वेळा काहीच बोलत नाही. त्या केव्हा निघून जातात हे सुद्धा कळत नाही. पण असं करायचं नाही. त्या कन्यांचं पूजन करून त्यांना खाऊन पिऊन तृप्त केल्यानंतर त्या जेव्हा घरी जायला निघतात तेव्हा त्यांना म्हणायचं पुन्हा या ग असं बोलूनच मानापानाने आपल्या दरवाजापर्यंत जाऊन त्यांना आपण टाटा बाय बाय करतोच आपल्याकडं पाहुणे आल्यावर, तसंच आपल्याला करायचं आहे. आणि पुन्हा या ग असं बोलायला विसरू नका आणि मानापानाने त्यांची पाठवणी करा. खूप खूप सौभाग्य लाभेल तुम्हाला. घरात सुख, शांती, लक्ष्मी माता वास करेल तुमच्या. ही एक सेवा या अष्टमीला करायचीच आहे. एक तरी कुमारिका 10 वर्षाखालील कन्या पूजन अवश्य करा. तुमच्या घरातली कन्या असली तरीही चालेल. ती 10 वर्षाखालील असेल तर तिचे अवश्य पूजन करायचे आहे. या चैत्र अष्टमीला आपल्या कुलदेवीला त्याचबरोबर गुलाबाचे फूल आणि वेणी अर्पण करायचे आहे. देवीची घरी ओटी सुद्धा भरायची आहे. आपण मंदिरात जाऊन तुम्हाला ओटी भरायची तुम्ही भरू शकता, पण आपल्या घरात, देवघरात सुद्धा सूक्ष्म स्वरूपात या नवरात्रीत आपली कुलदेवी वास करत असते. तसं तर कायमच आपली कुलदेवी आपल्या घरात वास करत असते, पण या 9 दिवसात ती जास्तीत जास्त जागृत असते. हजारो पटीने तिची शक्ती जागृत असते. म्हणून आठवणीने आपल्या कुलदेवीची ओटी भरायची आहे या अष्टमीला. म्हणजे उद्या मंगळवारी सकाळी भरा, संध्याकाळी भरा, अवश्य भरा. 1 ओटी आईसाठी अवश्य भरायची आहे. तुम्ही खणा नारळाची भरा किंवा साडी चोळीची भरा, पण 1 ओटी अवश्य भरा. मंगळवारी देवीला न चुकता पानाचा विडा अर्पण करायचा आहे, तांबूल अर्पण करायचा आहे. तुम्हाला स्वतःच्या हाताने पानाचा विडा बनवता आला तर अवश्य बनवा. त्यात वेलची टाकायला विसरू नका.
आपल्याला गोड पान बाहेरून आणता आलं तुम्हाला तर ते आणा आणि देवी आईला ओटी भरताना विडासुद्धा अर्पण करायचा आहे. त्याचबरोबर गुलाबाचं फूल, वेणी अर्पण करा आणि नंतर तो पानाचा विड्याचा प्रसाद तुम्ही घरात खाल्ला तरीही चालेल. उद्यापासून बरोबर 11 मंगळवार तुम्हाला देवी आईला एक वेणी, फूल आणि पानाचा विडा अर्पण करायचा आहे. उद्याच्या अष्टमीला देवी आईची ओटी भरायची. उद्या देवी आईची ओटी भरल्यानंतर देवी आईला गोड पानाचा विडा अर्पण करायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला ही सेवा 11 मंगळवार करायची आहे. एक पानाचा विडा, एक गुलाबाचं फूल आणि वेणी देवी आईला 11 मंगळवार तुम्हाला अर्पण करायचं आहे. आपल्या घरात, तुमच्या घरात देवी आईचा फोटो असेल, मूर्ती असेल, टाक असेल, दर मंगळवारी देवी आईला एक गुलाबाचं फूल अर्पण करा. वेणी किंवा गजरा, मोगऱ्याचा गजरा अर्पण केला तुम्ही तरीही चालेल आणि एक गोड पानाचा विडा किंवा तांबूल तुमच्या हाताने बनवता आला बनवा, नाही तर बाहेरून विकत आणा आणि देवी आईला सलग 11 मंगळवार तुम्हाला अर्पण करायचं आहे. मध्ये कुठला मंगळवार गेला तुमचा 4 दिवसात वगैरे तर दुसऱ्या मंगळवारी ती सेवा पूर्ण करू शकता. असे तुम्हाला 11 मंगळवार करायचे आहे. कुलदेवीची सेवा केल्याने तुमच्या आयुष्यात कसलीच कमी राहणार नाही. अखंड कृपा प्राप्ती होईल तुमच्यावर. करा 11 मंगळवार ही सेवा नक्की करा. त्याचबरोबर या दिवशी म्हणजे उद्या चैत्र अष्टमीला तुम्हाला विषम संख्येत फुलांच्या चांगल्या लवंगा बघून घ्यायच्या आहे. म्हणजे लवंगा घेताना चांगल्या बघून घ्या, त्याला फूल असेल, तुटलेल्या वगैरे लवंगा घेऊ नका. तुम्हाला विषम संख्येत घ्यायचे आहे. म्हणजे 11, 21, 51 अशा एखाद्या कलाव्यात. आता लाल पिवळा दोरा तुमच्याकडं असेलच, कलावा पूजेच्या साहित्याच्या दुकानात मिळून जाईल. एक एक करून बांधून त्यांची माळ तयार करायची आहे. म्हणजे लवंगांची तुम्हाला देवी आईसाठी उद्याच्या उद्या माळ तयार करायची आहे आणि अष्टमीलाच ती आपल्या कुलदेवीच्या फोटोला किंवा मूर्तीला, टाकाला अर्पण करायची आहे. आपल्या कुलदेवीच्या फोटोला, टाकाला, मूर्तीला ही माळ अर्पण केल्यानंतर ती माळ तिथंच राहू द्यायची आणि दुसऱ्या दिवशी ती काढायची आहे. तुमच्याकडं नसेल लाल धागा, एखादा पांढरा धागा असेल, त्याला कुंकू लावून लाल करून घेतलं तरीही चालेल. दोऱ्याला लवंगा नीट बांधून करा. सुईचा उपयोग करू नका. माळ नाहीच जमली आता तुम्हाला तर देवीजवळ एखादी वाटी लहानशी ठेवून त्यात एक एक लवंग देवीचा मंत्र जपायचा आहे. ओम कुलदेवताय नमः, ओम कुलदेवताय नमः. नाहीतर तुम्ही जो देवी आईचा, तुमच्या कुलस्वामिनीचा मंत्र जप करत असाल तुम्ही रोज, तो मंत्र जपत जपत देवी आईजवळ एका वाटीत एक एक लवंग करून देवीचा मंत्र जपत तुम्हाला 11 लवंग किंवा 21 लवंग अर्पण करायचं आहे. यालाच लवंग अर्चन असे म्हणतात. देठाची बाजू देवीकडं व लवंगाच्या फुलाची बाजू आपल्याकडं. जसं आपण एखादं फूल अर्पण करतो देवांना, तसंच म्हणजे ती देठाची बाजू देवांकडं आणि लवंगाच्या फुलांची बाजू आपल्याकडं. अशा पद्धतीने शांततेत देवीचा, कुलदेवीचा मंत्र जपत विषम संख्येत तुम्हाला लवंग अर्चन करायचं आहे. ही सेवा इतकी प्रभावी आहे की तुम्हाला अनुभव चांगलाच येईल लगेच. तुमची कुठलेही अडलेली कामं असू दे, तुमच्या घरात लग्न कार्य जुळत नसेल, संतान प्राप्ती होत नसेल किंवा संतानाच्या शिक्षणामध्ये म्हणजे तुमच्या मुलाबाळांच्या शिक्षणात वगैरे काही अडचणी येत असतील, आर्थिक अडचणी असतील तुमच्या घरात, पैशाला पैसा टिकत नसेल, भांडण तंटा होत असेल, घरात काही ना काही आजारपण वगैरे चालू असेल, ही उद्या लवंग अर्चनाची सेवा अवश्य करा. कुलदेवीला 11 किंवा 21 लवंगा अर्पण करा. कुलदेवीला कुंकुमार्चनाची सेवासुद्धा उद्या तुम्हाला करायची आहे. उद्या तुम्हाला लवंग अर्चन झाल्यानंतर देवी आईला, कुलदेवीला कुंकुमार्चनाची सेवा करायची आहे. अष्टमीला देवीला लवंगार्चन आणि कुंकुमार्चन केल्याने देवी लगेच पावते असा अनेकांचा अनुभव आहे. देवीला अर्पण केलेल्या लवंगानंतर तुम्ही गोडधोड पदार्थात टाकल्या तरीही चालेल, नाहीतर तुम्ही रोज एक एक लवंग चघळून खाल्ली तरीही चालेल. लवंग काही शरीराला वाईट नसते. एक एक करून चघळली तरीही चालेल आणि लवंगा वर्षानुवर्ष खराब पण होत नाही. तुम्ही नीट सांभाळून ठेवा आणि कधी वाटलंच तर एक एक खाल्ली तुम्ही तरीही चालेल. या चैत्र अष्टमीला संध्याकाळी दिवे लागणीला एखादी चांदीची वाटी घ्यायची आहे
असेल तर घ्या, नाही तर एखादी स्टीलची घेतली तरीही चालेल. वाटीत थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे. गुलाबाच्या पाकळ्या ठेवायच्या आहे. गुलाब कोणताही घ्या, लाल, पिवळा, गुलाबी, जो तुमच्याकडं गुलाब असेल तो चालेल. रंगाचा विषय नाही आहे इथं, फक्त गुलाब हवा आहे. त्याच्या पाकळ्या वाटीत ठेवून त्यावर 2-3 कापूर वडी जाळायची आहे. कापूर जास्त प्रमाणात जाळला तरीही चालेल. तुमचं घर मोठं असेल तर तुम्ही 4-5 कापराच्या वड्या घ्या. संपूर्ण घरात हा कापूर व गुलाबाचा हा धूप पसरवायचा आहे, फिरवायचा आहे. यामुळे घरात पवित्र प्रसन्न वातावरण तयार होईल. जी घरातील नकारात्मकता असते त्वरित नाश पावेल. धुपाच्या सुगंधानेच तुमच्या घरात माता लक्ष्मी धावत धावत येईल आणि तुमचं 7 जन्मांचं दारिद्र्य घरातून निघून जाईल. माता दूर करेल. उद्या अष्टमीला अवश्य तुम्ही कापूर जाळायचा आहे, तो पण आपल्याला गुलाबाच्या पाकळ्यांवर. उद्या चैत्र नवरात्रीतील अष्टमीला आपल्या घरात फक्त गुलाबाच्या पाकळ्यांवर आपल्याला कापूर जाळायचा आहे, बस. बाकी काही नाही जाळलं तरीही चालेल. माता लक्ष्मी इतकी प्रसन्न होईल तुमच्या घरात, तुमची कुलदेवी प्रसन्न होईल. माता लक्ष्मी तुमचं 7 जन्मांचं दारिद्र्य उद्या घालवून देईल. असा हा उपाय आहे. खूप छान उपाय आहे. एखादं चांगलं गुलाबाचं फूल घेऊन या, वाटीत त्याच्या पाकळ्या काढा, त्याच्या खाली वाटलेस थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे, गुलाबाच्या पाकळ्या टाका आणि त्यावर आपल्याला कापूर जाळायचा आहे. कापूर 2 जाळा, 4 जाळा. जास्त जाळले, तुमचं घर मोठं असेल, फिरवताना कापूर जास्त लागला तरीही चालेल. संपूर्ण घरात हा धूप फिरवा. गुलाबाच्या पाकळ्यांचा हा धूप इतका छान सुगंधित असेल की माता लक्ष्मी धावत धावत तुमच्या घरात येईल आणि तुमचं 7 जन्मांचं दारिद्र्य, आर्थिक टंचाई दूर करेल. कायम तुमच्या घरात अखंड वास करेल. आणि तो धूप सर्वांना आपण जशी आरती घेतो, आरती स्वरूप घ्यायला सांगा. म्हणजे दोन्ही हात त्या धूपावरून फिरवून ते हात आपल्या चेहऱ्याला फिरवायला सांगा. सर्वांना, घरातील सर्वांनी करा आणि नंतर तो धूपाचं भांडं तुमच्या कुलदेवी समोर आणून ठेवून द्या. त्याचबरोबर अष्टमीला करण्याचा एक आपल्याला खूप चांगला प्रभावी उपाय आणखीन एक सांगत आहे. तुमच्या घराला काही इडापिडा, त्रास असेल, दुःख असेल तर आपल्या घरावरून ही एक वस्तू अष्टमीला, उद्याच्या दिवशी 16 एप्रिलला, उद्या चैत्र नवरात्रीतील अष्टमी आलेली आहे, आपल्या घरावरून ही एक वस्तू ओवाळून टाकायची आहे तुम्हाला. म्हणजे चैत्र अष्टमीला एक नारळ घ्यायचा आहे. शेंडी व पाणी असलेला बघून घ्या. छोटा असला तरी चालेल, पण त्याला शेंडी आणि त्यामध्ये पाणी पाहिजे. त्या नारळावर थोडंसं काजळ लावून घ्यायचं आहे. आता तुम्ही कापूर जाळणार असाल, एखादा चमचा वगैरे असा आडवा पकडा, त्यावर काजळ येऊन जाईल. नाही तर तुमच्याकडं जे काजळ असेल ते पण चालेल. तुम्ही लहान मुलांना काजळाचा टिक्का लावत असाल, त्याच काजळाचा टिक्का नारळाला लावून द्यायचा आहे. चांगला मोठा लावला तरी चालेल. व अष्टमीला संध्याकाळी घराबाहेर उभं राहून तुम्ही तुमच्या घरावरून तो नारळ 7 वेळा ओवाळून दारातच फोडून टाकायचा आहे. आणि तुम्हाला दारात नाही फोडता आला तर तो ओवाळून घ्या आणि 3 रस्ते व 4 रस्ते जिथे एकत्र येऊन मिळतात अशा ठिकाणी तो नारळ टाकून द्यायचा आहे. मागे वळून बघू नका. यामुळे तुमच्या घराला लागलेली इडा पिडा, शत्रुबाधा, बाहेरील नजरबाधा उतरून जाते. घरात भांडणं होत असतील, नवरा बायकोतील वादविवाद होत असतील, लहान मुलांची किरकिर चालू असेल, मोठी मुलं खूप त्रास देत असतील, तर ही कुलदेवीची तुम्ही सेवा करून लगेच तुम्हाला फळ मिळेल असा हा उपाय आहे. एक नारळ उद्या उतरवून टाकून द्यायचा आहे. तुम्हाला दारात फोडता आलं तर दारात फोडा आणि ते तुकडे एखाद्या रस्त्यावर टाकून दिले तुम्ही तरी चालेल, एखाद्या कोपऱ्यात टाकून दिले, कचऱ्यात टाकले तरीही चालेल. आणि तुमच्या दारात नाही फोडता आला, ओवाळून घ्या नारळ आणि एखाद्या 4 रस्त्यावर 3 रस्त्यावर जाऊन नारळ फेकून द्या. मागे वळून पाहू नका तो नारळ फुटला का काय झाला. घरी यायचे, हातपाय धुवून घ्यायचा आहे. असा एक खूप प्रभावी उपाय आहे. अष्टमीला जरूर करा. नारळ काजळ लावूनच घ्यायचं आहे आणि मग घरावरून 16 एप्रिलला संध्याकाळी नारळ काजळ लावून आपल्या घरावरून 7 वेळा ओवाळून टाकायचं आहे आणि फेकून द्यायचं आहे. घरात दिवा लावून कापूर धूप करून घ्या आणि मग हा उपाय करा. अशा पद्धतीने अष्टमीला या काही खास सेवा
या व्हिडिओतून मी तुम्हाला सांगितलेले आहे. व्हिडिओ आवडलाच असेल तर लाईक करा, सर्वांना शेअर करा, चॅनलला कृपया सबस्क्राईब